नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहेत जीवधन म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये असलेले शिवाजी महाराजांचा एक किल्ले म्हणजे नाणेघाट शेजारी जवळ असलेला एक जीवधन किल्ला. त्याला आपण किल्ला बघायला जाणार आहेत. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा. आणि मग आत्ता पण रस्त्याला लागलेले, थोडा रस्ता बाकी आणि आपल्या बरोबर भरपूर असे आम्ही 5 ते 6 जण आहेत. तर आपण रस्त्याने जाणार आहे. ते तर तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, हा समोर जो दिसतो आपल्याला, हा पूर्ण हा जीवधन किल्ला आणि ही आहे समोर ती वांदरणी. तर आपण ह्या रस्त्याने जात आहोत आणि पुढे भरपूर मोठा प्रमाणात जंगल आहे. जंगलातून रस्ता गेले. बोला. तर मित्रांनो, आपल्याला भेटायला श्रीगोंद्यावरून महेश आणि कुमार. आणि तर आपण जाणार जीवधन किल्ल्यावरती बघायसाठी. ते खास ते जीवधन किल्ला बघायला आले श्रीगोंद्यावरून. तर आपण निघतोय, अर्धे रस्त्यात आलेले आणि पूर्ण असे जंगल आहे. त्या जंगलातून असं थोडंसं अडचण पण आहे आणि डोंगर सोडल्यानंतर पायऱ्या वगैरे लागतात. ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मग आपण जाऊया पायऱ्यांपर्यंत. तर असा खूप मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे आपल्याला वानर बिन्नर असं बघायला भेटतात. तर अशा प्रकारे रस्ता आहे बघा आणि पूर्ण असं दगडातून जावं लागतंय. रस्त्याने चालले आणि खूप असं आपल्याला दम पण लागलेले. अरे थांबत आपल्याला जावं लागणार आहे. तर मग आपण निम्या रस्त्यात पोहोचलेले. तर मग आपण नेहमी याच्यात आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं एक बोर्ड लागतो महाराष्ट्र शासनाने लावलेला आणि तिथून किल्ले जीवधन त्याची सूचना फलक आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे इथं हा किल्ल्याचा पूर्ण किती लांबी उंची, तसे इथं किती तास लागतात जायला, तसं इथं संपूर्ण तुम्हाला ही माहिती वाचायला दिलेली. तर ह्या माहितीनुसार तुम्ही जाऊ शकतात शिवनेरी किल्ल्यावर आपला जीव. मित्रांनो, फायनली आपल्याला रस्त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला असे वन्य प्राणी भेटतात. तिथं सांबार भेटलेले आपल्याला, काही एवढं खास दिसत नाही पण मग इथं मित्रांनो बघा. आणि भरपूर असं आपल्याकडेच बघते खाली गेलं इकडून आलं बघा. इकडे हे मित्रांनो, इकडे बघा, दिसला का? हे बघा इकडे खाली एक पाळताना आपल्याला भेटला आणि इथला जागेविषयी थांबलंय तू ते थांबलं. हा बघा आणि खाली गेला बघा. मित्रांनो, अशा प्रकारे आपली जंगलामध्ये प्राणी भेटू शकतात. त्यामुळे आपण सावकाश जाणे. मित्रांनो, समोर आपली वांदरलिंग सुळका दिसतोय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं जंगल आहे आणि ह्या जंगलातून आपण चालवले आणि इथं समोरच आता आपल्याला पायऱ्या लागतील. तर मित्रांनो, एक शूटर तर पुढे गेलेले आणि बाकी शूटर माग असे आपल्या असते येतातच. तर मित्रांनो, आपण अजून निम्याच्या सुद्धा आलेलो. तर भरपूर असं दम लागतो, त्याच्यामुळं थोडा आराम पण केला पाहिजे. तर मित्रांनो, खूप असं दम लागलेले. आता आपण निम्मा भाग चढून आलेले आणि निम्मा भागानंतर आपल्याला पायऱ्या लागतात. हे बघा, इथून आपल्या पायऱ्या चढायला स्टार्ट होतात, कारण इथून पूर्ण दरवाजापर्यंत पायऱ्यात. तर मित्रांनो, या खाली आहे ते रेस्ट हाऊस दिसतात ते लोक खाली आणि आपल्याला समोर नाणेघाट पण बघायला भेटतो. तर इकडं पूर्ण असं जंगलातून आपण प्रवास करीत जीवधनच्या पायथ्याशी आलेले बघू शकतात. हे संपूर्ण असं पायऱ्या आणि इकडे संपूर्ण असं जंगल. या जंगलातून आपण रस्ता शोधत या पायऱ्यांपर्यंत आलेले. जिथे अवघड ठिकाणी तिथं असं पाईप वगैरे लावले जातात आणि कारण कसे पडू नये म्हणून खाली खूप अशी खोलदर आहे. तर ह्या पाईपाच्या सपोर्टनं आपल्याला वरती जायचे आणि पूर्ण असा जीवधन डोंगर अजून आपल्याला निम्म चढायची. तर आपल्याला पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला पावलाट लागते. तर मग आपल्याला पुढं परत पायऱ्या लागणार आहेत.
तर त्या पायऱ्याने आपण सरळ दरवाजापाशी पोहोचत. तर बघू शकता अशी पाऊल वाटे. तर पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला ही पाऊल वाट लागते. तर मित्रांनो इकडून ज्यावेळेस वांदरली घ्यायच्या साईडला तर हा इकडून आपल्या वांदरलीच्या खालची साईडला हा पाऊल वाट जाते आणि इकडं पूर्ण दरवाजाकडे जाते. तर असं कडे कपारीला चालायला एकदम मस्त वाटतं. शिवाजी महाराजांची मावळी आठवणी त्यांच्या वेळेस ते चालत जातात. आणि तुम्ही पाहू शकता खूप असा सुंदर परिसर आपल्याला खालचा बघायला भेटतो. आणि ही आपली पाठीमागची बर्फाची टिमी. तर ही देखील श्रीगोंद्यावरून आलेली. तर यांना जीवदान बघायचं होता. तर आपण जाऊया पुढच्या वाटेनं. फुलाची आपल्याला गडद लागलेली पूर्ण असं दगडामध्ये. तर वरती पाहू शकतात कसे काटे जसे असतात तसे दगड बाहेर निघालेले आपल्याला संपूर्ण दिसतात. आणि खाली बारीक बारीक पडलेले आहे पण आपले ते बघा गड खूप मोठे. पायऱ्या लागतात आणि असं आपले धरायसाठी आपले लोखंड लावलेले आहेत. आणि हे बघा आता इथून मागं देखील आपल्याला पायऱ्या बघायला भेटल्या. आणि पुढं देखील 5 ते 10 मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला परत हे पायऱ्या बघायला भेटतात. आणि हे पायऱ्या आपण पाहूया कितपर्यंत. हो दादा किती लांब आहे अजून इथं? तरी अर्धा तास लागेल. इथं पुढे काही दरवाजा आहे वरती. तर आपल्याला दादा भेटलेले तो रस्त्यामध्ये त्यांना आपण विचारलं त्यांनी सांगितले अर्धा तास लागेल आपल्याला. पूर्ण असा तटबंदीवरती ऊन आलेले आणि समोर इथंच मित्रांनो इथं समोर दरवाजे त्या असं टन मारून थोडंसं. तर आपण त्या दरवाजावरती जाणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता एवढ्या पायऱ्या चढून आपण इथपर्यंत आलेले. आणि इकडे खाली संपूर्ण असं आपल्याला कोकण परिसर बघायला भेटतो. हे बघा अजून चालेत थांबत थांबत. दमले का? दमला? खूप असे ट्रेकिंग करायला लागते जीवधनला आल्यानंतर. तर खालून व्हिडिओ काढतो डॉन. अवघड आपल्याला रस्ते इथं. आणि पुढे तिकडं दोरी लावलेले त्या दोरीवरती जायला लागते आपल्याला. आणि तटबंदी बघा अशा प्रकारे. आणि थोडं पाणी देखील आपल्या इथं बघायला भेटते. तर ही अशी खालची पोरं दमल्यामुळे ते खाली थांबलेले. हे बघा इथं खूप असं अवघड आहे जरा. इथं निमज आत्ता दरवाजाखाली रस्ते लागले. दरवाजाच्या शेजारी म्हणजे थोडं अवघड आहे. तर आपण बघू कशा प्रकारे दोरीने चढतात. हे बघा आता सुरुवातीला सुधर चाललेले. हे बघा खूप असं अवघड आहे. तर जरा सांभाळूनच हे बघा अशा प्रकारे रस्त्याने जावं लागते. तर अशा प्रकारे दोरीने डॉन पण चाललेले आणि पूर्ण पोचलेले दरवाजापाशी. आता आपण देखील रशीला जाणार आहेत. पण आता आपली व्हिडिओच काढायला पण नाही त्याच्यामुळे आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे खोदणी काम केलेलं असेल. आणि हे अजून रशी वरतीपर्यंत आहे. तर आपण चालत बघू शकतात हे दरवाजा. आणि आपल्याला
बघायला भेटतं इथं. पूर्वी असे फोडायला होल केले जायचे, याच्यात काहीतरी दारू गोळा वगैरे टाकायचे आणि रस्ता बनवलेले असा खोदून खोदून. हे बघा. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय दरवाजामध्ये आणि पुढे देखील आपल्याला लाकडं दरवाजा बघायला भेटतो. हा बघा, हा आहे लाकडी दरवाजा आणि त्याच्यावरती डिझाईन वगैरे कशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे समोर आपल्याला परत पाहायला देखील बघायला भेटतं आणि हा पूर्ण असा खोदलेला बांधकाम आहे. तुम्हाला आता वरतून मी दाखवणार आहे आणि तुम्ही पाहू शकतात केवढी कितीतरी मोठाल्या दगडी यांनी एका वेग ठेवून ठेवून अशी भिंत रचलेली बघा. आणि इकडं बी दगडांचा ते ऊन जे असते ते भिंत रचलेली. आता पूर्ण असं भिंतीचा कातडी हे बघा तुम्ही, भरपूर अशी मोठी दगडी आहे बघा. आणि त्यावेळेस काय JCB वगैरे काय नसायचं त्यावेळेस हे आपल्या माणसांनी लावलेलं अशा प्रकारे बनवलं आहे. आणि हा दरवाजा, हा कल्याण दरवाजा मित्रांनो. इकडे ना माझा फोटो काढ. फोटो काढ की फोटो जाऊन का वर नाही आतमध्ये. तर आपण दरवाजा उचकून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं असं गेली, कारण जेणेकरून कोणतरी इथं त्यावेळेस राहत असतील. आणि इकडं देखील एकदम आपल्याला घरावाणी बघायला भेटते. इथं जाता वगैरे पाट आपल्याला जुनं पाट बघायला भेटते. खूप दिसते त्यावेळेस घराला असते आणि इथं लोक राहतात असे वाटतात पर्यटक आल्यानंतर. आणि पुन्हा असं इकडं पण काहीतरी आपल्याला जुनी वस्तू बघायला भेटते दगडाची. तर मग हे आहे आपली दरवाजा. नंतर एंट्री केल्यानंतर आपल्याला लागते आणि वरती पुन्हा असं खोदून काढलेलं आहे. आणि इथं एक गोल आकाराचं आपल्याला काहीतरी बघायला भेटते. इथं काहीतरी असू शकते. खूप असे मोठ्या साईजच्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात. पूर्ण असं बनवलेले त्यावेळेस. आणि आपण आता वरती चाललेले, तर वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला भेटते ते आपण संपूर्ण बघणार आहेत. तर मित्रांनो ह्या साईडनं एक रस्ता गेलेली, कुठे गेलेली काय सांगता येणार नाही, पण मग आपण ह्या रस्त्याने जाणार आहेत. इथून असा लक्ष द्यायची खाली कोण आल्यानंतर. आपण इकडून आलेले ते पुढे यायला जायला. मित्रांनो फायनली आपण आता जीवधन किल्ल्यावरती पोहोचलेले आणि हा वरती संपूर्ण सपाट भाग लागतोय. आणि इकडं देखील रॅपलिंग केली जाते, तिथं आपण बघणार आहेत. आणि हे बघा खेळी वगैरे मारलेले आहेत आणि तिथे मग आपल्याबरोबर सोबत आहे. आणि भरपूर असा जीवधन चा परिसर आहे. आणि इथं थोडीफार आपल्याला झाडं पण डोंगरावरती बघायला भेटतात. आणि इथं लाकडाचं एक हे बनवलेले जेणेकरून ते सरबत वगैरे विकण्यासाठी लोक इथं असतात. तर शनिवार रविवारी इथं भरपूर प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला भेटते.
मित्रांनो समोर आपल्याला वांद्रे सुळके आणि इथून आपल्याला रॅपलिंग केली जायची. म्हणजे आता बंद आहे जरा. तर रॅपलिंग कशी केली जायची इथून त्याच्यावरती जायचं, तिथून खाली परत रॅपलिंग केली जायची. परत पाणी काढ बाटली. नको रे आता ढवळून जाईन ती. चांगलं का? अरे गार गार आहे मस्त. तर ह्या हौदातलं पाणी असं फ्रीजला देखील आपल्या बघायला नाही वाटलं इतकं असं थंडगार पाणी. आणि आता आपला इथपर्यंत सीडू आहे आणि तर मग थांबूया. तर मित्रांनो पाहू शकता आपण हौदवरती इथं तर देखील घोडेली पाणी प्यायला हे बनवलं होतं. तर इथं सर्व घोडे पाणी प्यायला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यायचे आणि त्यानंतर सातवहन राज्य होऊन गेलं इथं. तर हा अख्खा जीवधन त्यांच्या याच्यामध्ये होता सातवहन काळामध्ये. तर आपल्याला काही एवढी माहिती नाही, पण मग देखील आपली जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर मित्रांनो ही तुम्हाला थोडी जीवधनचा आपण शॉर्ट व्हिडिओ आपल्या थोडक्यात व्हिडिओ बनवल्याबद्दल. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. मी नाही म्हणणार असं तू बोल. तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सगळ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला मग जय शिवराय, जय भवानी, जय जय शिवाजी, जय आदिवासी. जय आदिवासी. आदिवासी.